महत्त्वाची बातमी, ठाण्यातील प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम वेळेआधीच पूर्ण झालेलं आहे। 3 दिवसांचा ब्लॉक या ठिकाणी घेण्यात आलेला होता, मात्र वेळेआधीच हे काम पूर्ण झालेलं आहे। प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम झाल्यावर लोकलची चाचणी देखील या ठिकाणी केली जाणार आहे। महत्त्वाची बातमी, तर ठाण्यातील प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम वेळेआधीच पूर्ण झालेलं आहे। 3 दिवसांसाठी या ठिकाणी ब्लॉक घेण्यात आलेला होता, मात्र वेळेआधीच रुंदीकरणाचं काम हे पूर्ण झालेलं आहे। प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम झाल्यावर लोकलची चाचणीही करता येणार आहे। आणि अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, नक्कीच अंकिता, आपण पाहू शकतो प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती आपण आहोत ठाण्यातील, आणि याच ठिकाणी रुंदीकरणाचं काम ज्या ठिकाणी जोरदार सुरू आहे। गेल्या 3 दिवसापासून हा 63 तासाचा मेगा ब्लॉक या ठिकाणी घेण्यात आला होता। पायाभूत सुविधेचं काम या ठिकाणी आता रेल्वेकडनं घेण्यात आलं। त्यासाठी पाहू शकतो ही पटरी जी आहे ती बाजूला करून केल्यानंतर त्या ठिकाणी खडी टाकण्यात आली। त्यानंतर ओव्हरहेड वायर असेल, सिग्नल यंत्रणा असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या रेल्वेकडनं करण्यात आल्या। मात्र सध्या तरी या ठिकाणी लोकांना उभा राहता यावा, प्रवास करता यावा, यासाठी 10-1 फुटापर्यंत हे या ठिकाणचं रुंदीकरण वाढवण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच याचा फायदा भविष्यात होणार आहे। 3 दिवसाचा हा मेगा ब्लॉकमुळे अनेक रेल्वे प्रवाशांना बसला होता, मात्र सध्या तरी पाहता या ठिकाणी 3 ते 3:30 वाजता जे आहे ते रेल्वे पूर्णतः पूर्ववत चालू होणार आहे। हा 5 नंबर प्लॅटफॉर्म जो होता मुंबई ते कल्याणच्या दिशेने जरा फास्ट ट्रॅक आहे, आणि याच ठिकाणी 63 तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। आणि याच ठिकाणी आता 3:30च्या नंतर पूर्णतः पूर्ववत होते गाडी चालून राहणार आहे। त्यामुळे पाहू शकतो या अगोदर देखील चाचणी घेण्यात आली होती रेल्वेकडनं, त्याच्यानंतर पुन्हा आता रेल्वे या अगोदर देखील चाचणी घेणार आहे। त्यामुळे आता सध्या या फ्लेवर बॉक्सचं काम या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे, आणि नक्कीच हे फ्लेवर बॉक्सचं काम जे आहे ते 63 तासाच्या नंतर आता पूर्ववत होणार आहे। दुपारच्या नंतर या ठिकाणी रेल्वे पूर्ववत होणार आहे। आज रविवार असल्या कारणानं कुठल्याही प्रकारची गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसत नाही। त्यामुळे बघायला गेलं तर शुक्रवार शनिवारी यावेळेस रेल्वे प्रवाशांना मोठा फटका या ठिकाणी बसला। अनेक लोकल रेल्वे करण्यात आल्या 930 सविस्तर माहिती संदर्भात।